हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची हे, आवडी विठ्ठल गायजे कांती, अलभ्यते येती लाभ घरा, आणि का अंतरे न द्यावे वसती, करावी हे शांती वासनेची, आवडी विठ्ठल गायजे कांती, अलभ्यते येते लाभ घरा, तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, वाऊगी हे वाचा वेचो नये, आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्यते येती लाभ घरा, विठ्ठला महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरङ्गा करो प्रथमं, पाण्डुरङ्गा करो पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयोद्धमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा,
हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची हे, आवडी विठ्ठल गाईजे एकांती, अलभ्यते येती लाभ घरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी गंगासागर नगर परळी वैजनाथ या ठिकाणी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील आजची दुसऱ्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा. या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणाचा हा अभंग असून या अभंगाद्वारे तुकोबाराय मनुष्य जन्माचं हित करण्यासाठी चे उपाय आणि हिताच्या आड येणाऱ्या गोष्टी याचं प्रतिपादन करतात. विठाला थोडक्यात परिहार. अगदी सुंदर टाळकरी भजन अगदी आता व्यवस्थित आहे असं चालू द्या. आणि या ठिकाणी मला आमचे हरिभक्तपरायण प्रल्हाद महाराज दबडे यांनी ही तारीख दिली आणि तुमच्या या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग आला. दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी. एवढ्या जणांकडून नारायणाचं स्मरण करून जो घेतो तो मोठा दाता असतो. अन्नदान ज्ञानदान हे मोठ्या सेवा आहेत आणि याचं पुण्य हे महान असतं. या न्यायानं या ठिकाणी हा चालत असलेला ज्ञानगंगेचा ओघ आणि त्याच्यामधील ही दुसऱ्या दिवसाची सेवा. तीर्थ पवित्र आहे कारण का तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे निक्षिपेत, पण तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भवती असं सांगितलंय. म्हणजे काय, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पाप जातं पण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पाप केल्यास ते मात्र वज्रलेपासारखं अंगाला चिकटतं. म्हणून या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी फार सावध राहावं लागतं. आणि परल्याम वैद्यनाथांच्या अशी भूमिका असलेलं हे गाव जिथं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आपल्या गावात आपल्या शेजारीच आहे. सत्य ज्योतिर्लिंग 12 प्रातकाळी स्मरण करा, कोटी कुळे उद्धारा भवतरा बाप हो, असं संत नरहरी महाराज म्हणतात. संत नरहरी सोनारांचा हा अभंग आहे. त्याच्यात ते म्हणतात की कोटी कुळाचा उद्धार करायचा असेल तर ज्योतिर्लिंगाचं प्रातकाळी स्मरण करा. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम, उज्जैन्याम महाकालम ओंकारम मलेश्वरम, परल्याम वैद्यनाथंच डाकिन्याम भीमशंकरम, सेतुबंधेतु रामेशम नागेशम दारुकावने, वाराणस्याम तु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे, हिमालये तु केदारम घुष्मेशंच शिवालये, एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातपटे नरा, सप्त जन्म कृतन पापन स्मरणे नविनश्यती. म्हणून प्रातकाळी स्मरण करा असं संत नरहरी महाराज म्हणतात, जे प्रारंभी शिवाचे भक्त होते. परंतु विठ्ठलाला करदोडा घालायच्या निमित्तानं गेल्यावर त्यांना लक्षात आलं की शिव आणि विष्णू हे वेगळे नाहीत, दोघं हरिहरा भेद नाही करू नये वाद. त्या दिवसापासून ते विष्णूचे भक्त झाले. असे संत नरहरी महाराज ज्यांच्या आत्ताच पुण्यतिथी साजरी झाली त्या नरहरी महाराजांचा हा अभंग आहे. त्यांनी सांगितलं की या ज्योतिर्लिंगाचं महत्व एवढं आहे की प्रातकाळी जर स्मरण केलं तर 7 जन्माचं पातक जातं. मग या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी ही सेवा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सप्ताहामध्ये गाथा पारायण चालू आहे. गाथा पारायण जेवढे जण गाथा पारायण करत आहेत ते धन्यवादास पात्र आहेत, भगवंताच्या कृपेस पात्र आहेत. कारण गाथा हा ग्रंथ म्हणजे साधारण नाही. जळी दगडासहित वह्या तारे येल्या जैसा लाया, ज्याला देवानं प्रमाण दिले की गाथा म्हणजे माझा प्रमाण आहे. म्हणजे देवानं ज्या तुकोबारायचा गाथा तारला, तो गाथा माणसांना तारणार नाही का? सर्व जगाला तारण्याचं सामर्थ्य गाथ्यामध्ये आहे. त्यामुळं गाथा पारायण करणाऱ्यांनाही धन्यवाद. गाथा म्हणजे साधारण नाही आणि लिहिणारे तुकोबाराय आहेत. तुकोबाराय म्हणजे तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, एवढा ज्यांचा अधिकार आहे. किंवा नररूपे विष्णू अवतरला हा भगवान, विष्णूच आहेत. तुका विष्णू नोहे दुजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजान, तुका विष्णू नोहे दुजा. अशा तुकोबारायचा गाथा वाचणं ऐकणं याचं जे पुण्य आहे
किंबहुना याच्यामध्ये जीवनाचं सार्थक आहे, जीवनाचं हित आहे. विठाला विठाला त्यानंतर दररोज रात्री हरिकीर्तन आहेत. जेथे कीर्तनाचा घोष जळती पापे पळती दोष अशा ठिकाणी पवित्र अशा वातावरणात या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. प्रत्येक माणूस जन्माला आला की तो काही आदिव्याधीने त्रस्त आहे, त्रिविध तापाने त्रस्त आहे. प्रत्येक माणसाला काहीतरी ताप आहे, काहीतरी व्यथा आहे, काहीतरी चिंता आहे. मनुष्य लोकात सुखी कोणी नाही. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैसी सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. माऊली म्हणतात या ठिकाणी सुख नाही. वाया हवभरी होऊ नका, सुख नाही कोठे आली या संसारा, वाया हवभरी होऊ नका. अशा पद्धतीनं, कारण का सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. अशा पद्धतीनं मनुष्य जन्मामध्ये फार थोडं सुख, सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढी, असं या मृत्यू लोकाची कहाणी आहे. आणि इथं या आपला आपला कर्मयोग करून मृत्यू लोकातून प्रत्येकाला जायचे. कारण का इथं येते नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. इथं कुणालाही जास्त वेळ थांबायचं नाही, कोणीही इथं अमर नाही. म्हणजे मर्त्य मानव आहेत. फार कोणी किती दिवस जगेल, कोणी किती दिवस जगेल, प्रत्येकाला इथून एक दिवस जायचं आहे. पण मनुष्य जन्म भेटला ना, हा सगळ्यात दुर्लभ ठेवा माणसाला भेटलेला आहे. जाणून घ्या, हा जो देह भेटलेला आहे हा आपोआप भेटलेला नाही. एक उदाहरण सांगतो. एक मच्छीमार मासे पकडत होता आणि रात्री अंधारामध्ये त्याला जाळ्यामध्ये एक पिशवी अडकून आल्यानंतर त्यानं ती घेतली. बघतो तर काय दगड आहेत पिशवीमध्ये, आणि तो मग आपल्या नशिबाला दोष देत ते दगड फेकू देतो. एक 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 दगड राहतो. शेवटी तो त्याला काय विचार येतो, तो म्हणतो एवढा सांभाळून ठेवू, आता रिकामा घरी जाण्यापेक्षा हा दगड घरी घेऊन जाऊ. मग घरी पत्नीला दाखवतो. पत्नी म्हणते हा तर चकाकणारा दगड आहे, आपण सोनाराकडे जाऊ. सोनाराकडे गेले, जड जवाहिऱ्याकडे गेले आणि हिरा जो पारखतो त्याच्याकडे गेले. त्यानं सांगितलं की हा मोठा हिरा आहे, मौल्यवान आहे, मौल्यवान हिरा आहे, कोटी रुपयाची किंमत आहे. असं म्हटल्यानंतर त्या कोळ्यानं डोक्यात आपटून घेतलं डोकं आपलं. कशामुळं? अहो जड जवाहीर मामा, मी असे पिशवीवर हिरे समुद्रात टाकून दिले आणि वाया गेले, मला त्याची किंमत न कळाल्यामुळं. आणि एकच ठेवला ते कोटी रुपयाचा, सारेच जर ठेवले असते तर केवढ्याचे झाले असते, असं त्याला कळालं. तसंच मनुष्य देहाचा आहे, हा कोटी रुपयाचा नाही, याची किंमतच करता येत नाही. देवे दिला देह भजना गोमटा, भजनासाठी दिलेला देह आहे. आणि तो नरदेह दुर्लभ जाना, दुर्लभ आहे, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, त्याच्यासाठी दिलेला आहे. पण आपण तो वापरत नाही. त्याच्यासाठी माणूस फार म्हणजे दिलेल्या कामासाठी दिलेली वस्तू वापरत नाही, आपले काम करत बसतो, प्रपंच करत बसतो, दुसरे काम अनेक करत बसतो या देहानं, जे की ह्या पोटासाठी करतो. काही काम पापही करतो. तुकोबराय तर म्हणले वितभरी पोट आणि केवढा भोभाट तयाचा. पोट तर बघायला गेलं तर किती आहे, फक्त वितभर, आणि केवढा बोभाट तयाचा. याच्यासाठी काय काय करावं लागतं सांगता येत नाही. करू नये तो केला व्यापार आणि वाहिला भार कुटुंबाचा. याच्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात. उदरव्यथेचा वळसा, याच्यासाठी माणसाला पळावं लागतं. प्रत्येक माणूस पोटासाठी पळायला. बरं, पोट भरलं तरी माणसाची हाव संपत नाही ना, पुढे हाव म्हणजे त्याची भूक वाढत जाते. पोट जरी विधभर असलं तर त्याची भूक ह्या आबाळा एवढी आहे, म्हणजे ती वाढत जाते. तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्ण. म्हातारा होतो पण तदपि न मुंचत्याशा पिंडम. म्हातारा होतो माणूस, अंगम गलितम फलितम मुंडम, दशन विहीनम जातम तुंडम, वृद्धो याति गृहीत्वा दंडम, तदपि न मुंचत्याशा पिंडम. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आद्य शंकराचार्य म्हणतात की अरे बाबा, आता म्हातारा झालास, तोंडात दात राहिले नाहीत, श्वानापरी गती झाली अवघे करीती हाड हाड, तरी तुला आणखी आपल्या हिताचा बद्दल तुला जागृती वाटत नाही का? तुकोबारा म्हणतात वाटे या जनाचे थोरबा आश्चर्य, का न करीती विचार हिताचा, हिताचा विचार का करत नसतील असं म्हणतात. मग साधू संत असं सांगतात आपल्याला की उठा उठा साधू संत, साधा आपुले हित. आपला विषय हिताचा चालू आहे. आता बाकीचे थोडस विषय थांबवा, कारण बाकीचं बोलण्यात मग अभंगाचं चिंतन होणार नाही. मला तुम्हाला हिताकडे न्यायचे.
हित साधा आपुले हित, गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. या नरदेहाचं किंमत समजा आणि या नरदेहातच हित करू शकतो माणूस, कल्याण करू शकतो. प्रत्येक जणाला आपलं परम कल्याण याच देहात साधायचं. याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. पुन्हा दुसऱ्या योनीत नाही. पशु काय जाणे ती पाप पुण्य, त्यांना माहित नाही तरीच जन्म यावे दास विठोबाचे व्हावे. नाही तरी काय थोडी म्हणले तुकोबा. श्वान सुकरे बापुडी, त्यांचा उपयोग नाही, ते भजनाकडे येऊ शकत नाहीत. किंबहुना नरदेहाची किंमत कळाल्यानंतर त्यांना लक्षात आलं पाहिजे की अनेक जन्माचं सुकृत पदरी आहे म्हणून नरदेह निदान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती आणि देवाची होईन म्हणती ते होते तरी का चित्ती न धरावे. अशा पद्धतीचा नरदेह आहे. या देहात हित होऊ शकतं, एवढं लक्षात घ्या. म्हणून नेहमी म्हणतात संत आपल्याला जागृत करतात, बाबांनो हितासाठी जागृत व्हा. प्रत्येक जण म्हणतो आम्ही काय झोपलेलो आहोत का, आम्ही जागृतच आहेत. एका पैशाचे 2 पैसे 10 रुपयाचे 20 रुपये करण्यावरच आहेत. मुलं बाळ वाढवण्यावरच आहेत. शेती बाडी घर एक बंगला झाला तरी वरी गज सोडलेलाच असतो, म्हणजे वरचा बांधायचाच असतो. म्हणजे आम्ही पुढे पुढे जागृतच आहेत. कोण झोपलेला आहे? प्रत्येक जण स्वार्थासाठी जागृत आहे पण परमार्थासाठी झोपलेला आहे. विठ्ठला विठ्ठला पण बाकीचं मग तेथे न चले काही. पुन्हा हे जे आहे सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तई यमाद. ही जास्त काळ टिकणार नाही, नाशिवंत आहे. किती जरी गोळा केली ही माया, कितीही गोळा करा, ती इथं राहणार आहे पण हित केलेलंच सोबत जाणार आहे. म्हणून संतांना हिताचा कळवळा येतो. ते म्हणतात तुमचं आयुष्य चाललंय, आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा. आपला मुद्दा काय? स्वहिताचा घोर वहा. ध्यानी राहा श्रीहरी. स्वहितासाठी जागृत राहा असं संत नेहमी म्हणतात. मग काही जणांनी विचारलं महाराज स्वहितासाठी आम्ही जागृत राहू पण आमचं हित कशात आहे हेच आम्हाला माहित नाही. म्हणून तुकोबराय या अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. हित व्हायचा असेल ना तर दंभाला दूर सारा. आणखी काय करा? चित्त शुद्ध सेवा देवाची हे. म्हणजे चित्त शुद्ध करा आणि देवाची सेवा करा. 1 चित्त शुद्ध केल्यानंच देवाची सेवा होते. 2 आणि देवाची सेवा करण्यानंच चित्त शुद्ध होतं. त्याला व्हाईस वर्सा म्हणायचं. म्हणजे हे परस्परावलंबित आहे. देवाची सेवा केल्याशिवाय चित्त शुद्ध होत नाही आणि चित्त शुद्ध करायचं असेल तर देवाशिवाय पर्याय नाही. आणि चित्त शुद्ध केल्यानंतरच देव आपली सेवा स्वीकारतो. त्यासाठी दंभ दुरी ठेवा. फक्त दंभ माणसातला जो दुर्गुण आहे तो दंभ बाजूला ठेवायचा. कशासाठी दूर ठेवायचा आहे? हित होण्यासाठी. हित व्हावे तरी. ज्याला कुणाला वाटतं या मृत्यू लोकात की माझं हित व्हावं, माझं परम कल्याण व्हावं, माझं आयुष्य सार्थक व्हावं, असं ज्यांना ज्यांना वाटतंय ना, ज्यांना वाटतंय हित व्हावे तरी मग एक करा की दंभ दुरी ठेवा. दंभ नावाचा दुर्गुण काढून टाका आणि चित्त शुद्ध सेवा देवाची ही. चित्त शुद्ध करून देवाची सेवा करा.
असं पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात. विठाला 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 मग आता हित व्हावे तरी हा जो शब्द आहे म्हणजे ज्याला वाटतं की हित व्हावं. आता कुणाला वाटतं माझं अहित व्हावं, माझं अकल्याण व्हावं, असं कुणालाच वाटत नाही. प्रत्येकाला वाटतं माझं कल्याण करावं देवानं, माझं हित व्हावं. मग तुकोबाराय म्हणतात ज्यांना असं वाटतं ना तर हित एकाच गोष्टीमध्ये आहे बाबांनो. कोणत्या? हित ते करावे देवाचे चिंतन, 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 करूया मन एक भावे, करूया मन एक भावे, करूया मन एक भावे, हित ते करावे देवाचे तुकोबाराय म्हणतात ज्यांना वाटतं ना हित व्हावं. कशामध्ये हित आहे महाराज? हित ते करावे देवाचे चिंतन, देवाचं चिंतन करण्यात हित आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध भावे, किंवा करोनिया मन एकविध, एकविध मन करायचं आणि देवाचं चिंतन करायचं, त्याच्यामध्ये हित आहे. मग भगवत चिंतन करण्यात देवाचं हित आहे, भगवंताचं नाम संकीर्तन करण्यात देवाचं हित आहे. जसं संसारामध्ये माणूस हिताचा विचार करतो तसं परमार्थामध्ये हित व्हायचं असेल तर माणसानं सतत देवाचं चिंतन करावं. सतत म्हणजे किती? सततय कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. मला काय सांगायचं की यतन्तश्च दृढव्रतानं आणि सतत देवाचं चिंतन केलं. मध्ये खंड नाही पाहिजे. अखंड खंडेना जीवन. रामकृष्ण नारायण, सतत रामकृष्ण हरी, सतत भगवंताचं चिंतन, भगवंताचं नाम, भगवंताचं गुण, भगवंताचं स्वरूप, भगवत भक्ताच्या कथा याच्यामध्ये जन्म गेला पाहिजे. म्हणजे काय? हरिकथा आवडीने भावे, हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. भगवत नाम स्मरणात देह झिजला पाहिजे. जर झिजला तर हित होतं, नाही तर अहित होतं. अहित कसं होईल? नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी नाही तरी गेला जन्म वाया. वा, अशा पद्धतीनं म्हणून जन्म वाया जाऊ द्यायचा नसेल, अहित होऊ द्यायचं नसेल, या देहाचं सार्थक व्हायचं असेल. एवढंच नाही, हा देह नाशिवंत आहे, जाणार आहे, मग अविनाश वस्तू प्राप्त करण्यासाठी उपयोगाचा आहे. म्हणजे तो टाकाऊ नाही. या देहा इतकं किमती काहीच नाही. नाशिवंत जरी असला तरी तो उत्तम लाभ प्राप्त करून देणार आहे, म्हणजे भगवंतच प्राप्त करून देणार आहे. एवढंच नाही, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभाग्य संता. अशा पद्धतीने म्हणजे काय की हा या देहात आपल्याला हे ज्ञान होणार आहे की मी ब्रह्म आहे, मी वासुदेव आहे. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. म्हणून या नाशिवंत जरी देह असला तरी तो टाकाऊ नाही, तो फार मोलाचा आहे, फार उपयोगाचा. एवढा उपयोगाचा आहे की क्षण सुद्धा वाया घातला नाही पाहिजे. रिकामा अर्ध घडी राहू नको, सर्व सुख गोडी साहित्या सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी सुद्धा राहू नको. कशामुळं? नामचिंतनाशिवाय
आम्हाला ते मरण आहे म्हणले. भजनी विक्षेप तेची पै मरण. आणि नव जावा एक क्षण सुद्धा भजनाशिवाय आमचा जाऊ नये. एक क्षण सुद्धा. क्षण क्षणात नाम स्मरा मुक्ती सायुज्यता वरा. हेच करा बापानं. म्हणजे काय की एक क्षण क्षण हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू. याच्यासाठी विचार करा. स्वहितासाठी जागृत राहा. ऋषी मुनी याच्यासाठी जागृत होते, हितासाठी. त्यांना हे जगत असार वाटत होतं आणि भगवंत सार वाटत होता. येथे सार भगवंत. त्यांनी विचार केला की या जगात सर्व जर आसार असेल आणि एकच सार असेल तर मी तेच का धरू नये. तेच का धरू नये. जसं संत कबीरांची गोष्ट आहे की या जगातलं जे सार आहे त्याला जर धरून राहिलं तर या जगात त्याचं अहित होत नाही, हितच होतं. कसं, एकदा संत कबीर एक बाई दळण दळत असते आणि जात्यावर दळण दळत असताना ते पाहतात आणि खालून पीठ पडत असतं. मग ते म्हणतात की सगळ्या दाण्याचं पीठ होत आहे, म्हणजे भरडल्या जात आहेत. जसे हे दाणे त्या जात्यात भरडले जात आहेत तसे हे माणसं सुद्धा या प्रपंचात या जगात भरडल्या जात आहेत आणि यांचं अहित होत आहे. असं कुणाला वाटलं? संत कबीर. वा वा. हरिभक्त परायण अमोल महाराज गोरे यांनी सुंदर असं कबीराचं जी मी गोष्ट सांगत होतो त्या गोष्टीचं प्रमाण त्यांनी दिलं. चलती चक्की देख कर दिया कबीरा रोए, दो पाटन के बीच में साबुत बचा नकोय. कोणीच त्याच्यामधून वाचलं नाही, सगळ्यांचं पीठ होत आहे असं बघून ते रडायला लागले. दिया कबीरा, रडायला लागले कबीर. मग थोड्या वेळानं त्या बाईनं विचारलं किंवा एका ठिकाणी त्यांच्या मुलानं विचारलं, असं वर्णन आहे याच्यामध्ये पुढे, की का रडत आहात तुम्ही. त्यांनी सांगितलं की सगळ्यांचं पीठ होत आहे, माझं सुद्धा असंच पीठ होऊन जाणार, मग हा जन्म वाया जाणार आणि या म्हणजे आपण काही करू शकत नाहीत, हतबल आहोत का काय, असं म्हणून ते रडत होते. तितक्यामध्ये एका ठिकाणी त्यांच्या मुलानं सांगितलं, आणि एका ठिकाणी त्यांच्या त्या बाईनं सांगितलं की मुलगा म्हणतो, बाबा या ठिकाणी सगळ्यांचं पीठ होत नाही. कसं काय, मी तर बघतो सगळ्यांचं पीठ होतंय. नाही, तुम्ही परत निरीक्षण करा, कुणाचं पीठ होतं आणि कुणाचं होत नाही. परत कबीरांनी पाहिलं, त्यांना वाटलं सगळ्यांचं पीठ होतंय. मग त्यांच्या मुलांनी सांगितलं की कसं आहे, त्या खुंट्याला धरून जे दाणे आहेत त्यांचं पीठ झालं नाही, बाकीच्यांचं झालं. म्हणजे खुंटा म्हणजे भगवंत, हालवणी खुंट आधी करावा बळकट, म्हणजे मन, म्हणजे भगवंताला मन देणं. या खुंट्याला धरून जेवढे थोडेसे दाणे आहेत त्या छिद्रापाशी खुंट्याच्या, त्या खुंट्याला धरून आहेत, त्यांचं पीठ नाही झालं. खुंट्याच्या बाजूला खुंटा सोडला की पीठ झालं. मग एवढंच करायचं, भगवंत धरला हातामध्ये, भगवंताला आपलंसं केलं, आपुला तो एक देव करून घ्यावा, मग मात्र सुखालाही कमी नाही, जीवनाचं सार्थक होणार, पीठ होणार नाही, म्हणजे अहित होणार नाही. आपला विषय काय झाला, हित व्हावे तरी. मग हित व्हायचं असेल तर खुंट्याला धरून राहा,
खुंट्याला धरून राहा म्हणजे भगवंत आपलासा करा, देव आपला करा, देवाच्या भक्तीत जीवन घालवा, जीवनाचा नाश होणार नाही, परिणामी तुमच्या मनुष्य जन्माची हानी होणार नाही. नाहीतर हरी हरीनं म्हणती तया थोर झाली हानी. साधी हानी नाही, थोर हानी म्हणजे मोठी हानी, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, मोठा तोटा झाला जास्त, अशा पद्धतीनं. मग त्या खुंट्याला धरून जे दाणे आहेत त्यांचं पीठ झालं नाही म्हणजे भगवंताला धरून राहा. भगवंताला धरलं की त्याचं पीठ होत नसतं, मग तो भगवंताचा झाला. जसं अर्जुनाला देवानं निमित्त केलं, निमित्त मात्र भव सव्यसाचे, त्याला हाताशी धरलं आणि मग त्याच्यामुळं एवढ्याही वादळामध्ये अर्जुनाला त्याचं पीठ म्हणजे अहित होऊ दिलं नाही. हितच केलं देवानं, हितच केलं. अर्जुनाचे रथी होय हा सारथी आणि भक्षिपो हे प्रीती सुदाम्याचे. अर्जुनाच्या रथाचा देव सारथी झाला. मग देवाला अर्जुनानं जवळ धरलं होतं, म्हणजे अर्जुन खुंट्याला धरून होता आणि दुर्योधन आहे ना आला होता जवळ पण बाजूला गेला, म्हणजे भगवंताकडे आला होताच. भगवंतानं सांगितलं मी एकीकडे शस्त्र हातात घेणार नाही आणि एकीकडे माझी नार आहे निशाणा, कोणतं बघा घ्यायचंय बघ. त्यानं सेना घेतली आणि अर्जुनानं भगवंताला घेतलं, म्हणजे खुंटा घेतला. बाकीच्याला काय, भगवंत असल्यावर हरी आला हातान मग कैसी भय चिंता, हे विचार केला. भगवंत या त्रिभुवनाचा मालक, त्रिभुवनी ज्याची सत्ता, तो रक्षिता झाली, मग मला कोण मारू शकेल युद्धामध्ये. म्हणून निवड करताना अर्जुनानं देवाची केली, म्हणजे देवाला धरून राहिले, हित व्हावे तरी. म्हणून अर्जुनाचं हित झालं, दुर्योधनाचं अहित झालं. इथंच आहे, हितही इथे, हित घात इथेच आहे. याच जन्मात कोणतं करायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. विठाला मग भगवंताला आपलंसं केलं पाहिजे. भगवंताच्या हातातून जर माणूस सुटला ना मग त्याचं पीठ होणारच. एकदा समुद्रावर सेतू बांधण्याचा प्रसंग होता. सर्व वानर आपापले दगड धोंडे आणून समुद्रात सागराला बुजवीत होते आणि वाट तयार करत होते, म्हणजे सेतू म्हणजे पूल. श्रीलंका आपलं रामेश्वर ते श्रीलंका, आणि या ठिकाणी सगळे वानर होते. मग हनुमंतराय सुद्धा आपलं काम करत होते. आणि वानरांनी येऊन सांगितले की रामा, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोडे यासाठी. तुमचं नाव जर दगडावर लिहिलं ना तर दगड तरतात, असं रामाला सांगितलं कौतुकाने येऊन. आणि नाही लिहिलं तर बुडतात. असं कसं? राम म्हणले मी परीक्षा बघितल्याशिवाय याच्यावर विश्वास ठेवणार नाही, मी दगड टाकून पाहतो. म्हणून गंमत म्हणून त्यांनी एक दगड टाकला पाण्यात तर तो बुडाला. हनुमंतराय पाहत होते. पुन्हा रामानं दुसरा दगड घेतला आणि प्रभू रामचंद्रांनी तो सागरात टाकला, तोही बुडाला. हनुमंतराय हसले आणि मग रामाला वाटलं माझं कोणीतरी पाहिलं. अरे हनुमंतराय तुम्ही इथं? हो, पहिल्या दगडापासून इथंच आहे म्हणले, पहिल्या दगडापासून. आणि माझ्या लक्षात आलं मग की सर्वजण म्हणतात की माझ्या नामानं दगड तारतात. हनुमंतराय आता तुम्हीच माझ्या कोड्याचं उत्तर सांगा, माझ्या हातानं टाकल्यास बुडतात असं का होतं? तर हनुमंतरायाचं उत्तर आहे का, हित व्हावे तरी. हनुमंतरायांनी सांगितलं की देवा, तुमच्या हातातला दगड जोपर्यंत हातात आहे तोपर्यंत तो तरलेलाच आहे, तुमच्या हातातून सुटला तो बुडाला. याचं उत्तर एवढंच आहे, तुमच्या हातातून सुटला तो बुडाला, त्याचा कार्यभाग बुडाला. जोपर्यंत तुम्ही त्याला आपलंसं केलेलं आहे तोपर्यंत त्याचं हित आहे, नाही तर तो बुडणारच. मग माणूस असो का दगड, असं हनुमंतरायानं उत्तर दिलं. विठ्ठला म्हणून हित व्हावे तरी देवाला आपलंसं करा. आता हे सकारात्मक विचार झाला. तुकोबराय या ठिकाणी एक नकारात्मक विचार सांगतात की हित करत असताना माणूस हित करायला जातो, परंतु त्याला काही आसुरी गुण त्रास देतात. ते कशामुळे देतात? प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले जन. या 3 सत्व रज तमामुळं माणसामध्ये काही दुर्गुण घुसतात. सत्वगुणी माणसात चांगले गुण असतात, रजोगुणी थोडे दुर्गुण असतात, तामसी माणसात तर जास्तच असतात. तिन्हीचे प्रकार भगवान गीतेमध्ये सांगतात. मग तुकोबराय या ठिकाणी आता हित होण्यासाठी ह्या गोष्टी देव आपलासा करा हा एक मुद्दा झाला. आणि हे करू नका, 2 गोष्टी असतात, हे करा आणि हे करू नका, ज्याला आम्ही इंग्रजीत डूज अँड डोंट म्हणतो. हे करा, हे करू नका. मग करा, देवाचं चिंतन करा हित व्हायचं असेल तर. मग करू नका काय? तर दंभ करू नका. दंभ का करू नका? तो हिताच्या आड येतो. मग दंभ हे कुठून आला?
तर दंभ हा माणसातच तयार होत असतो. म्हणजे माणूस असा आहे ना, माणसात दुर्गुण यायला वेळ लागत नाही. थोडं ज्ञान आलं अभिमान येतो, थोडं रूप आलं अभिमान येतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे प्रत्येक दंभ, अहंकार एवढे माणसामध्ये खचून भरलेले आहेत, ते ह्या हिताच्या आड येतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात यांना हे करू नका, म्हणजे हे बाजूला करा आणि देव आपला करा. आता आपण देव आपला करायचं चिंतन केलं. आता काय काय करू नका, तर या विकारांना थारा देऊ नका. त्याच्यातला विकार एक सांगितला या अभंगात. याचा अर्थ बाकीच्यांना तुकोबाराय पुढच्या अभंगात सांगतातच ना, काम क्रोध बंदी खानी तुका मले दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. तिकडं ते सांगितले, पण इथं मुख्य दंभ सांगितला. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. आता दंभ हा आसुरी संपत्तीतला गुण भगवान 16व्या अध्यायात सांगतात. दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानम च अभिजातश्च पार्थ संपदम आसुरी. ही आसुरी संपत्तीतला गुण आहे. कोणता? दंभ. दंभ म्हणजे काय? ढोंग. ढोंग करणे, पोटासाठी नाही ते व्यापार करणे आणि अभिमानानं वागणे. माझ्यासारखा ज्ञानी कोण? अल्पविद्या परिगर्व शिरोमणी. फार विद्या नाही, मजहुनी ज्ञानी कोण आहे असं त्याला वाटतं. म्हणजे हे हा सुद्धा दंभ. भक्तीत सुद्धा दंभ असतो. म्हणजे बाह्य कर्मकांडात आपण अडकून पडतो आणि भक्तीतला मूळ गाभा विसरून जातो. हा सुद्धा माणसाचा दंभ आहे. मला सर्वांनी मान द्यावा, मला सर्वांनी माझं स्वागत करावं, कुठेही गेलं तर माझीच कीर्ती व्हावी, यालाच म्हणायचं दंभ. एका ठिकाणी तुकोबाराय म्हणतात ना, असा दंभ स्वहिताला आड येतो म्हणून त्याला टाका. दंभे कीर्ती पोट भरे मानी जन, दंभे कीर्ती पोट भरे मानी जन, हित कारण नव्हे काही, दंभे कीर्ती पोट भरे मानी जन. एवढं होतंय. दंभानं काय होतंय? कीर्ती होईल तुमची. दंभपूर्वक वागल्यानंतर कीर्ती होईल, पोटही भरेल, लोकही मानतील तुम्हाला. पण हे लौकिक आचार भगवंतापुढे चालत नाही. हे ढोंग, हे सोंग, हे भगवंतापुढे चालत नाही. भगवंत केवढ्याल्या माळा गळ्यात आहेत, गंध किती मोठा लावला, भक्ती सांगतो किती ज्ञान, याला फारशी किंमत देत नाही. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हतगा. विठाला विठाला म्हणून हा दंभ दूर ठेवा की मी ज्ञानी, मी मोठा, मला अभिमान. पोटासाठी कोणतेही सोंग घेणं. तुकोबारायने याच्यावर शाक्तपंथी हे ते बरेच उदाहरणं सांगितलेत. माझा तो अधिकार नाही. भक्तीमध्ये असलेल्या दुर्गुणाला काढा, एवढं मी सांगू शकतो. कारण का? दंभ हा आपल्यामध्ये सुद्धा असतोच ना. जात नाही माणसाचा दंभ, फार त्रास देतो. म्हणून तर दंभ दुरी ठेवा सांगितलं. हित व्हावे तरी दंभ दूर. दंभ दूर ठेवला हित होतो, नाही तर तो आड येतो सारखा. हित व्हायचा असेल की तो आड येतो, तो आड उभा राहतो. म्हणून त्याला काढा असं तुकोबाराय तळमळीनं सांगतात तुकोबाराय की ही आसुरी संपत्तीचे गुण आहेत. मग कोणते गुण आणा? अभयम सत्व संशुद्धे ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप अर्जुवम. हे गुण जे आहेत ना, हे दैवी गुण आहेत. दैवासुर संपत्ती भागयोग मध्ये 16व्या अध्यायात भगवंताने या गुणाचं वर्णन केलेलं आहे की हे गुण तुमच्या जीवनात आणा आणि हे काढून टाका. हे दोन महत्वाचं आहे. म्हणून हित व्हावे तरी देवाला आपलंसं करा आणि दंभदुरी ठेवा. क्रोध, बाकी जेवढे विकार आहेत ते काढून टाका. एवढ्यात तुम्हाला समजलं असेल. आणि मग तुकोबाराय कळकळीनं म्हणतात, आता हे काढलं, देवाला आपलं केलं, तुमचं हित होणार म्हणजे होणार. पण आणखी एक गोष्ट म्हणतात की चित्त शुद्ध सेवा देवाची. ही प्रत्येकानं चित्त शुद्ध करून देवाची सेवा करा. आणि हे मी साधं सांगत नाही म्हणले तुकोबाराय, तुमच्या पायावर दंडवत घेऊन सांगतो. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा,
पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त अगोदर शुद्ध करा आणि त्यामुळेच देव आपलासा होईल. हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा. आणि चित्त शुद्ध सेवा देवाची. चित्त शुद्ध करून देवाची सेवा करा. किंबहुना देवाची सेवा केल्यानंच चित्त शुद्ध होतं, देव आपला केल्यानंच. आणि चित्त शुद्ध केल्याशिवाय देव आपली सेवा घेत नाही. लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल दुहेरी कसं बोलालात, त्याचा परस्पर संबंधच तसा आहे. सांगतो उदाहरणासहित. चित्त शुद्ध केल्याशिवाय बोधच होत नाही. नाही निर्मळ जीवन काय करील साबण, तैसे चित्त शुद्ध नाही तेथ बोध करील काही. तिथं बोध कामाला येत नाही. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनू नये. नाथ महाराज म्हणतात ना, तिथं वाचा शिनून उपयोग नाही. म्हणून अगोदर चित्त शुद्ध ही पायरी आहे. मग चित्त शुद्ध कसं करायचं, त्याला काय कोणता साबण लावायचा, कोणत्या साबणानं आमचं चित्त शुद्ध होईल? नामस्मरण रूपी साबण वापरा, चित्त शुद्ध होईल नामस्मरणानं. एक दुसरं आणखी त्याला एक महत्वाचं आहे, उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की चित्त देवाला दिल्यानंच शुद्ध होईल. देवाला दिल्यानं असं चित्त शुद्ध होत नाही. कारण चित्त क्षणाक्षणाला रंग पालटत असते. क्षणक्षणा पालटती बुद्धीचे तरंग. क्षणाक्षणाला पालटते ते चित्त माणसाला इतकं परेशान करतं की ते एका ठिकाणी स्थिर होत नाही. म्हणून त्याला म्हणावं लागतं, ठाव देई चित्ता. ते चित्त पायाजवळ राहत नाही भगवंताच्या. प्रपंच ओढतो, त्याला विकार ओढतात. किती जरी आपण ठरवलं तर काहीतरी बाधा येते त्याला. मग ह्या बाधा काढल्या आणि देव एक आपला केला. देवाच्या चरणी जर चित्त स्थिर केलं तर मग मात्र कोणी काढू शकत नाही. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. त्या चित्ताला देवाचा रंग लावावा लागतो. आपल्या चित्ताला जगाचा रंग लागला. या जगाच्या तालावर आपण नाचतो. जग आपल्याला नाचवतं ना आपण जगाच्या तालावर नाचतो. जग आपल्याला रडवतं आणि आपण रडतो. जग हसवतं आपण रडतो. म्हणजे आपल्याला किंमत राहिली नाही, आपण ठेवली नाही. आपलं सत्व गमावलं होतं आपण. आपल्यात अस्मिता राहिली नाही, तेजस्विता राहिली नाही. आपला स्वाभिमान आपण गहाण टाकला. त्याला म्हणायचं आत्मसन्मान आपला पाहिजे अगोदर. आत्मसन्मान मग परसन्मान. कारण हे जग विश्वदेव सत्यत्वे. हे जग सगळीकडे जनिवनी अवघा देव म्हणून सर्वजण भगवंताचे अंश आहेत. ममे वांसो जीवलोके जीवभूत सनातन. म्हणून प्रत्येक जीव देवाचा जर अंश असेल तर त्याचाही परसन्मान, त्याचा सन्मान मी केला पाहिजे. आणि माझा आत्मसन्मान सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्टो. देव माझ्या हृदयात आहे म्हणून माझा आत्मसन्मान. याला अभिमान म्हणत नाही. देव माझ्या हृदयात आहे या अभिमान नाही, हा याला आत्मसन्मान म्हणायचा. ह्या आत्मसन्मान माणसानं गमावू नये. ज्याचा आत्मसन्मान खंडित झाला ना तो माणूस कुठेही जाऊ दे अपयशी होणार. म्हणजे तो निराश होणार, निराशेच्या गर्तेत अडकणार. म्हणून आत्मसन्मान, परसन्मान आणि भगवंताचं भजन, या तीन गोष्टी. तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. मी पंतप्रधान आहे, मी खासदार आहे, मी अमुक आहे तमुक आहे, मी येऊ आहे ते, काय थोरपण जाळावे ते. तुकोबराय म्हणले आम्हाला नको ते. एका ठिकाणी तुकोबराय म्हणतात की देवा मोठेपणा दिला की दंभ येतो. बरे झाले देवा कुणबी केलो, बरे झाले देवा कुणबी केलो, नाही तरी दंभेची असतो मेलो. तुकोबराय म्हणतात मोठेपणा दिला नाहीस ना, बरे झाले देवा कुणबी केलो, नाही तरी दंभेची असतो मेलो. कारण का, तुका म्हणे थोरपणे नरक होती अभिमाने. अभिमान आला असता, गर्व ताठा आला असता, त्यापेक्षा तू मला साधारण कुणबी केलंस ना याच्यातच आनंद आहे. तुला विसरलो नाही. देव अंतरे ते पाप. मग तुझा अंतर आहे. कारण सायासाची जोडी ही मी किती दिवसानं जोडले आणि मग याच्यात जर अंतराय घडला तर ते मग काय उपयोग आहे माझ्या जोडीचा. म्हणून तू बरं केलंस देवा, मला कुणबी केलंस. फार मोठा उच्च कुळात फार हे दिला असतंस तर मग दंभ आला असता. दंभ येतो, यायला उशीर नाही, तो हजरच असतो. म्हणजे त्याच्याकडे लक्ष नाही दिले तो बुद्धी ती घुसतो. म्हणून तुकोबराय म्हणतात चित्तामध्ये देव धरा, दुसऱ्याला चित्तात ठेवू नका. म्हणजे कसं, उदाहरण सांगतो. कोळसा उगळावा तितका काळाच. कोळशासारखं चित्त आहे, काळ भोर. म्हणजे त्याच्यामध्ये अनेक विकार आहेत, अनंत जन्माचे संस्कार आहेत, वाईट आहे चित्त. जरी आपण वरवर लोकांना दाखवत असलो की मी फार ज्ञानी आहे, मी फार सज्जन आहे,
परंतु आपलं मन ग्वाही असतं, मन साक्षी असतं की तू जसं बाहेर दाखवतोस तितका आतमध्ये स्वच्छ नाहीस, तुला आणखी चित्त शुद्ध करण्याची गरज आहे. हे आपलं मनच आपल्याला सांगतं, कुणी सांगायची गरज नाही. मन साक्षी असतं. म्हणून बाहेर जगात तुम्ही लपवून ठेवसाल, पण आपल्या मनापासून कोणतीही गोष्ट लपल्या जात नाही. मग याला कोणता साबण लावायचा? हे चित्त इतकं ओखट आहे, मी माझे ओखटे देवा, हे ओखट आहे, वाईट आहे, अमंगळ आहे. मग या अमंगळ चित्ताला मंगल कसं करायचं? त्या कोळशाला काळ्याचा पांढरा करायचा आहे. कोळसा म्हणजे चित्त, ती काळ्याचं पांढरा होत नाही म्हणजे शुद्ध होत नाही, शुद्ध होत नाही. किती धुवा, किती धुवा, एवढे भजन कीर्तन झाले तरी चित्त शुद्ध लवकर होत नाही. फार एखाद्याचं होतं आणि तो भाग्यवान असतो, तो देवच झाला, तो देवच झाला. मग तुकोबराय म्हणतात की त्या कोळशाला, तो कोळसा जिथून आला तिथं टाका म्हणजे त्याचा रंग बदलेल, तोपर्यंत बदलत नाही. म्हणजे काय की तो अग्नीतून आला, परत अग्नीत टाका, तो लाल होईल, काळ्याचा लाल होईल, रंग बदलला की नाही त्याचा. म्हणून चित्त देवाला दिलं की त्याचा रंग बदलतो, ते स्वच्छ होतं. विठाला शुद्ध करायचं असेल तर भावे गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करोनिया चित्त, शुद्ध करोनिया सुंदर. काय करायचं मग चित्त शुद्ध करण्यासाठी? भावे गावे गीत, शुद्ध करोनिया चित्त, चित्त शुद्ध करून देवाचं गीत गा. म्हणजे काय होईल? तुझं व्हावा आहे देव. तरी हा सुलभ उपाव, जास्त अवघडात पडू नका. सुलभ उपाव कोणता? भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त. मात्र चित्त शुद्ध करा म्हणजे भगवंताला चित्त द्या. जसं गोपिकांनी भगवंताला चित्त दिलं, हरिने माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले. एवढं चित्त दिलं की घराचा विसर पडला, देहाचा विसर पडला. आठव नाठव गेला भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. इतकं म्हणजे काय? देहीच विदेही झाल्या. कोण? गोपिका. म्हणून त्यांनी चित्त देवाला दिल्यामुळं त्या भगवत रूप झाल्या. म्हणून एवढं चित्त शुद्ध करायचं कशानं? देव आपलासा करून, आणि त्याचं गीत गाऊनच चित्त शुद्ध होतं. म्हणून
मग काय करा म्हणतात तुकोबराय ध्रुव चरणात असं सांगतात की आवडी विठ्ठल गाईजे एकांती. एवढ्या गोष्टी सांगितल्या. आवडीनं विठ्ठलाचं गाईजे म्हणजे गायन करायचं, गान करायचं आणि एकांतात करायचं. म्हणजे एक निष्ठेनं करायचं आणि एकांतवासात करायचं. या 3 गोष्टी सांगितल्या एकाच त्याच्यामध्ये, एका चरणातल्या अर्ध्या भागामध्ये. पुढे सांगितलं अलभ्यते येती लाभ घरा. पुढे त्याचा फायदा सांगितला की तुम्ही असं जर केलं, कसं आवडी विठ्ठल गाईजे एकांती, तर काय होईल? अलभ्यते येती लाभ घरा. फोड लक्षात आली? जर तुम्ही आवडीनं विठ्ठलाचं गायन केलं, भजन केलं, एकांतात एकनिष्ठेनं केलं, तर अलभ्यते येती लाभ घरा. अलभ्य म्हणजे जे दुर्मिळ भोग आहेत, दुर्मिळ लाभ आहेत, जे की कुणालाच तरी मिळतात, एखाद्यालाच मिळतात. फार भक्तीच्या उच्च स्थितीला गेल्यावर योगी जपी तपी यांना एखादं त्याच्यातलं सिद्धी, एखादा फायदा मिळतो. ही दुर्लभ म्हणायचं. ते दुर्लभ म्हणजे आपण म्हणतो ना दुर्मिळ गोष्ट आहे बापा, ही दुर्मिळ आहे, कुठंतरीच मिळणारी, त्याला म्हणायचं दुर्मिळ. त्यालाच म्हणायचं अलभ्य शब्द. मग अलभ्य म्हणजे असे दुर्मिळ लाभ. अलभ्य ते लाभ. लाभ म्हणजे इथं भोग असेल, कोणताही भोग असेल की कोणताही लाभ असेल, मग तो भौतिक असेल म्हणजे व्यवहारिक असेल का पारमार्थिक असेल, दोन्ही लाभ. व्यवहारिक तर लाभ होईलच हो, पण पारमार्थिकही लाभ होतात. अलभ्य ते लाभ. आणि कुठं ते शोधित जायचं कारण नाही. तुकोबाराय म्हणतात येती घरा. अलभ्य ते लाभ येती घरा. घरीच येतात, पण आवडी विठ्ठल गाईजे आणि एकांती. विठाला विठाला. आता असे शब्द का वापरले त्याचं कारण आहे, प्रेम आहे पण आवड नाही. म्हणजे भजन करतोय पण आवड नाही. सॉरी, म्हणजे काय, भजन करतोय पण त्या भजनात प्रेम नाही. तर मग प्रेमाविन भजन नाकाविन मोती, आर्थेविन पोती वाचून काय. मग प्रेमाविन भजन उपयोग नाही. म्हणजे आवडी विठ्ठल सांगितलं. आवडी कशासाठी शब्द वापरला की भजन करतोय पण आवड नाही, त्याला उपयोग नाही. प्रेमानं भजन आलं पाहिजे, प्रेमानं. तुका म्हणे ते भजन प्रमाण, पण ते भजनात प्रेम असलं पाहिजे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. म्हणून प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमे विन नाही समाधान. विठाला विठाला. म्हणून आवडी शब्द वापरला. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीनं देवाचं नाव घ्यावं. म्हणजे काय, कोणी म्हणतंय म्हणून घेऊ नये, किंवा लाभ होतो म्हणून घेऊ नये, किंवा काही फायद्यासाठीच सकाम भक्तीतूनही घेऊ नये. ते सुद्धा अलीकडली. सुरुवातीला ठीक आहे की पहिलीत KG मध्ये मुलगा जात असताना आपण म्हणतो KG मध्ये जर गेलास ना तुला चॉकलेट मिळतील. हे कधीपर्यंत. आता कॉलेजलाही जर गेला आणि पुन्हा जरी चॉकलेटची इच्छा करू लागला तर ती अनाठाई आहे. पहिल्यांदा मिळतील. तसं सकाम सुरुवातीला भक्ती करत असताना कोणी लाभ पाहूनच येतो की मला भगवंताचं भजन केल्यावर काहीतरी लाभ व्हावा. ठीक आहे, तरी सुद्धा देव त्याला पदरात घेतो. पण पुढे पुढे म्हणतो बाळा आता KG संपली, आता थोडंसं तू पुढे आलास, पहिली दुसरी, आता उच्च स्थितीकडे जा. आणि उच्च स्थितीला आल्यास निष्काम हो. काय हो? निष्काम निराळा हो. आणि इच्छाम अंतकरणातल्या सगळ्या काढून टाक. प्रजाहाती यथा कामान सर्वान पार्थ मनोगतान. आणि आता कसं हो तू? आत्मनेवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्त दोच्यते. आता आत्मानंदात लीन हो. आता तुला ह्या भौतिक विषयाचा आनंदही नको, हे चॉकलेट नको. कोणते विषयाचा आनंद? काय विषय सुख बापुडे आहे. काय आत्मानंदापुढे, नित्यानंदापुढे बाकीचं सुख बापुड आहे. काय अमृत तयास फेके पुढे म्हणले. नामामृतापुढे अमृत ते काय शे बापुडे, ते सुद्धा नाही. म्हणजे रिद्धी सिद्धी काही दाविषयी अभिलाष नाही मजा असं मुक्तीची पुन्हा कशातच चव लागत नाही. सगळा बेचव धंदा होतो. कशामुळं? की देव, कारण का रामरसाची या चवी एकदा घेतली की आन रस रुचती केवी. मग दुसऱ्या रसात जीव रमतच नाही. मग धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. मग त्याचं चित्त तो काय करतो? धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. मग तो धन्य आहे, त्याला तो ती गोडी लागते. म्हणजे मनाला येणे सोसे मन, पुन्हा झाले हाव भरीन, परत माघारी घेत नाही. पुन्हा ते मन घेत नाही. तो मग सारखा आवडीनं विठ्ठल गात राहतो. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. म्हणून आवडी विठ्ठल गाईजे एकांती. म्हणून आवडीनं गा. गायचं येत ना तर आवडीनं गा ना.
म्हणजे त्याची आवड उत्पन्न व्हावी लागते. आवड कशी उत्पन्न होईल महाराज? तुकोबाराय म्हणतात त्याचे उपकार जेव्हा तू जाणशील तेव्हा तुला आपोआपच त्याची आवड उत्पन्न होईल. म्हणजे काय की चाले हे शरीर कोणाची हे सत्य, हे तुला कळालं ना की हे शरीर देव चालवतो. माणसाची देव चालवी अहंता, मीची करता एक म्हणू नये. म्हणजे मी वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. मग मी कोण की मी कोण? कस्त्वम कोहम कुत आयात कामे जननी कोमेतात. माझी आई कोण, वडील कोण, मला करायचंय काय, आलो कुठून, जायचंय कुठं, काय पत्ता नाही. जगालाय का, जगालाय काय करतो, शिकतो, पुन्हा नोकरी करतो, पुन्हा मुलं बाळ, म्हातारपण येतं, मरण झालं, जीवनाचा एंड. म्हणजे काय की त्याला जीवनभर जीवनाचं जे ध्येय आहे तेच कळालं नाही, जीवन व्यर्थ गेलं. नाहीतरी गेला मग जन्म वाया. काय मग मनुष्य जन्मा येऊन तू काय केले, मुद्दल गमाविले. म्हणजे काय म्हणजे मनुष्य जन्माला येऊन मुद्दल सुद्धा गमविलं. त्याला कळालं नाही जीवनभर मला काय करायचं ह्या जगात, किती वेळ माझ्याकडे आहे आणि त्या वेळामध्ये मला काय करायचं. जसं खटवांगरायानं विचारलं की त्या ऋषींना विचारलं की, म्हणजे देवाची मदत केली होती खटवांग राजानं, माझ्या आयुष्याला आता किती वेळ बाकी आहे एवढं मला सांगा, बाकी काही देऊ नका. ऋषी म्हणले ते सांगितल्यास तुला दुःख होईल. नाही नाही, माझं आयुष्य किती शिल्लक आहे एवढं मला सांगा, बस झालं. मग आवडी विठ्ठल म्हणजे लावण्या मृदंग श्रुती टाळ घोषण सेवू ब्रह्मरस आवडीने विठाला. आता सुंदर साथ मिळाली, आता बोलायला हरकत नाही. आवडी विठ्ठल आपला विषय चालू होता खटवांग रायाचा. खटवांग राजाला मग ऋषीने सांगितलं तुला 1च तास आयुष्य उरले, आपल्यासारखं तर घाबरून 1 तास राहिलाय, आता तुला काय करायचे ते करून घे. असं जर आपल्याला म्हणलं खटवांगरायाच्या ठिकाणी तर आपण म्हणसाल 1 तास उरला, आता काय काय करावं, कोणतं काम पहिल्यांदा करावं, काय करावं, पत्नीचं कसं, मुलाचं कसं, आमकं कसं, हे कसं, ते कसं, काय काय करावं हेच आपल्याला समजणार नाही. पण त्याच्यामुळेच ऋषी म्हणले आम्ही तुला सांगत नव्हतो. पण म्हणले खटवांगराजे त्याने धीट मन केलं, सांगितलं ऋषीमुनी आता जसं तुम्ही मला आयुष्य सांगितलं 1 तास आहे, तर आता मला 1च तासात उद्धार होण्यासारखं साधन सांगा की 1च तासात मी उद्धरून गेलो पाहिजे. बस असं आता तुम्हीच सांगा. तुम्हीच माझे मायबाप आहे, तुम्ही संत मायबाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान, तुम्हीच सांगा आता की, कारण तुम्ही अवतार तुम्हा धराया, कारण उद्धराया जन जड जीव. आता माझा उद्धार करण्यासाठी साधन तुम्हाला सांगावं लागेल. आणि संत सांगतात ना, संत सांगतात बरं, सोयिता कारणे संगती साधूची, भावे भक्तीची भावे हरीची भक्ती भेटी तेने. मग त्यांनी सांगितलं की नाम संकीर्तन कर 1 तास आणि शुद्ध चित्त शुद्ध कर, आवडीनं विठ्ठलाचं गायन कर आणि मग तू देवच होऊन जाशील. बाकी जगाचा विसर पाड, पण विषयी विसर पडिला निशेष आणि अंगी ब्रह्मरस ठसावला. कुणाच्या? आपल्या नाही, खटवांगरायाच्या. 1 तासात देहभान विसरून भक्ती केली. 1च तास सापडला हरी तयाला साधनी. 1च तासात हरी सापडला खटवांगरायन. पण तेवढं तन मन धन काया वाचा म्हणे झाला विष्णुदास. काम क्रोध त्यास बाधितीना. काया वाचा म्हणे आपण त्याला काय म्हणतो, तन मन धन द्या लावून या नीट, जरी करणे असेल गोड गा. मग त्याचा शेवट गोड झाला. कुणाचा? खटवांगरायचा. सापडला हरी तयाला साधनी. 1च तासात देव प्राप्त केला. तसंच उदाहरण परीक्षितीचं आहे.
परीक्षितीला सांगितलं की 7 दिवसात मरशील, शाप होता 7 दिवसात. मग विचारलं की 7 दिवसात आता आयुष्यात काय काय करावं. काहीच करू नका. शुकाचार्य आले होते, त्यांचं ऋण फेडण्याचं सांगितलं. भागवत जर 7 दिवस ऐकलं तर 7 दिवसा मुक्ती झाली. त्या परीक्षित तू मुक्त होशील, तुला 7 दिवस आयुष्य आहे ना, घाबरू नको. उरले ते हरी तुम्हा समर्पण. 7 दिवसात कशाचीच आठवण करू नको, बैठक लावून बस. भागवत शुकाचार्य सांगितले. शुकाचार्य म्हणजे साधारण नाहीत. जन्मताची संसार त्यजिला शुके, तुका म्हणे निष्कलंके, तुका म्हणे तोची एक निष्कलंके, तुका म्हणे. कोण? शुकाचार्य. आजचा शुकाचार्यांचा अधिकार होता. ती शुकाचार्य भागवत सांगायला असल्यास 7 दिवसात काय, 7 मिनिटात सुद्धा मोक्ष प्राप्त होईल असं शुकाचार्याचं ज्ञान होतं. ज्ञान. कारण का 12 वर्षे ते 12 वर्षे लपाले रे, कापत कापत बाहेर आले. शुकाचार्य आईच्या गर्भात 12 वर्ष होते, दुःख आठवत होते वेळोवेळा. एवढे ज्ञानी, जन्मताच वैराग्य प्राप्त झालेलं होतं. असे शुकाचार्य भागवत सांगायला होते परीक्षितीला. 7 दिवसात 7 दिवसा मुक्ती झाली. त्या म्हणजे काय की 7 दिवसात परीक्षितीला मोक्ष झाला. मग आपल्याला आहे असं आपल्याला वाटतं आयुष्य, पण आपण आजूबाजूच्या घटना जर बघितल्या. मला आमच्या महाराजांनी एक घटना सांगितली की आमच्या गावाचं नाव, आम्ही राहतोच सोनपेठला, कोणी असेल अबक किंवा XYZ म्हणा, की मी सरांना म्हणत होतो की ग्रास गिळी सत्ता हाती नाही. आणि सरांना मी असे उदाहरणं सांगू लागलो. सर म्हणले लांबचे उदाहरणं सांगू नका महाराज, मी जवळचंच उदाहरण सांगतो. एक माणूस, त्याला डॉक्टरांनी हार्ट अटॅक येऊ नये म्हणून गोळी दिली होती. ही सत्य घटना आहे बरं. गोळी दिली असताना आता ती गोळी खाणार आणि त्याचा हार्ट अटॅक दवाखान्यात जाईपर्यंत राहणार होता. बरं, दवाखान्यात जाईपर्यंत त्यानं पाणी हातात घेतलं, ग्लास, गोळी हातात घेतली आणि ग्रास गिळी सत्ता हाती नाही. गोळी खाण्याच्या आत हार्ट अटॅक आला. गोळी हातात, ग्लास हातात. ही सत्य घटना झालेली आहे. सरांनी मला सांगितली. म्हणजे आंखो देखा हाल म्हणायचं याला. काय म्हणायचं की चक्षुरवे सत्य म्हणतो ना आपण, डोळ्यानं पाहिलेलं सत्य. तर अशा पद्धतीनं ग्रास गिळी सत्ता हाती नाही. मग आपण कसं म्हणू शकतो की मी अमर आहे, मला भरपूर आयुष्य आहे, आणखी बघू म्हातारपणी भक्ती करू? म्हणू शकत नाही. विठाला विठाला. एक जण म्हणला तुम्ही मृत्यूची भीती दाखवता लोकांना. अरे बाबा, मृत्यूला भिलं तरी तो येणारच आहे, नाही भिलं तरी येणारच आहे. मग काय, उरले ते हरी तुम्हा बरा या काळे दिला अवकाश, नाही पावलो आयुष्यानास, कार्या कारण उरले शेष, गेले ते भूस जावो परते, पण आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नास आयुष्याचा, आतापासून तरी करू नका. म्हणून आवडी विठ्ठल गायजे एकांती. आता आवडीनं भावे हरिनाम घ्यायचे. आपण म्हणतो आवडीनं करा म्हणजे सुखे येतो घरा नारायण. तुम्ही काय करा, आवडीनं ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. आता आवडीवर बरेच प्रमाण आहेत, मी थांबवतो कारण वेळ होत आहे. आवडी विठ्ठल. आता विठ्ठल गा म्हणजे काय, विठ्ठल हे जडमुड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणे, असं म्हणजे दीनजनांना पतितांचा उद्धार करणारा दैवत आहे म्हणून विठ्ठलाला गा. कोणी म्हणे विठ्ठलालाच म्हणले तुकोबा आहे, दुसऱ्याला. सगळे देव एकच, शक्ती एकच आहे. पांडुरंग तोच विष्णू, विष्णू तोच पांडुरंग. कारण का पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणी झाला येतात, तेच म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच विष्णूच्या 8वे अवतार. म्हणजे देव एकच आहे, नाव भिन्न. जसं आपण एकच पण आपल्याला पत्नी म्हणते अहो, मुलगा म्हणता बाबा, मेवना म्हणतो अमुक तमुक, मग मी एकच पण माझे नाव प्रत्येक ठिकाणी भिन्न. त्या पद्धतीनं देव एकच पण त्याचे नाव भिन्न, रूप भिन्न, अनेक भिन्न. म्हणजे त्याला अनंत रूपे अनंत वेशे पाहिले मी त्याशी, अनंत रूपानं नटलेला आहे. एकच हरी सगळीकडे, एकी एकटाची आसुनी एकला. तोच सगळीकडं व्यापक आहे. कारण का तोच सगळीकडं भरून आहे. अंतर्बहिश्च तत्सर्व व्याप्य नारायण स्थितः. सगळीकडे तो स्थित आहे. म्हणून आवडी विठ्ठल गायीजे एकांती. आता गायीजे म्हणजे काय, गान करा म्हणजे गायन करा म्हणजे गायन भगवंताचं नाम घ्या. मग ते कसं येऊ, कसं येऊ म्हणजे काय, येईल तैसा बोल रामकृष्ण है ना. जरी नये जरी तुझ मधुर उत्तर, दिदला सुस्वर नाही देवे, नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. म्हणजे राग कला नाही जानत तू का, गिरधर लाल तो भाव का भूका. अशा पद्धतीनं गायन कर. आवडी विठ्ठल गायीजे. आणि एकांती म्हणजे एकनिष्ठ. आता तुम्ही एकांती म्हणजे एकांतात, जिथं माणसं नाहीत. आपण काय करतो,
बरेच जण आपण सांगतो ना की हरिपाठ म्हणत असताना सुद्धा तिकडं आपल्याला चहा जरी तयार झाला तरी आपण फास्टमध्ये घेतो, चहा प्यायचा असतो. म्हणजे आपलं चित्त हरिपाठाकडून पुन्हा त्या चहाकडं लगेच जातं. आणि चहा हे सगळ्यांना प्रिय आहे, हा मातोमासहित सगळ्यांना, कोण सुटलाय त्याच्यातून. चहा नसेल तर दुसरं काहीतरी व्यसन आहेच. संसाराच्या अंगी अवघीच व्यसन आहे. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम धोऊन सांडिले. तसं करायचंय आपल्याला, सांगण्यासाठीच नाही, फक्त ही वागण्यासाठी आहे. या कला गाथ्यातूनच घ्याव्या लागतात. म्हणून तर गाथा वाचला की हे माथा ठीक होतो. विठ्ठला मग माणूस विषयाला भुलत नाही, नाहीतर विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करेल किव. नुपजे नारायणी भाव, पण पावनी ठाव नरदेह. नरदेह ठाव पाहून सुद्धा नारायणी भाव उपजत नसेल तर मातेची या खोळे दगड आला पोटाशी. म्हणजे आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. ज्ञानोबा म्हणतात कितीतरी पाषाणासारखा तो दगडच आहे. म्हणले कारे नुमजशी दगडा, अजून तरी फजित खोरा. तू कवर आहे म्हणजे मग आज थोडं नाठाळाचे काठी देऊ माता जरा कडक भाषेतही सांगतात काही काही ठिकाणी. ऐक ना गेला ना हरवीन मुख सर्पाचे ते बीळ, असं नाथ महाराज सांगतात. म्हणजे काही काही सटवीने नेला कैसा नाही, म्हणजे कडक भाषेतही सांगतात की आता तरी ऐका असं म्हणून सांगतात. तळमळ आहे संतांना, तळमळ आहे, कारण त्यांचं सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास शिकवी. ते आपल्याला शिकवतात या जडमूड पापी जनांचा उद्धार करावा, म्हणून तर ते आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण. त्याच्यासाठी ते आले होते. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. मग ते आपल्यासाठी आलेले आहेत. वास्तविक ते देवच आहेत, आणि देवच भगवान म्हणजे विष्णूच आहेत ते. अशा पद्धतीनं आवडी विठ्ठल गाईजे एकांती. आता एकांतातच का, त्याचं कारण तरिकाने न ते होते मागे ऋषी. तरिकाने न ते होते मागे ऋषी. हे या जनाची दुरावी. त्याचं कारण असं आहे, तरिका नेनते होते मागे ऋषी, तीही या जनाशी दुराविले. जनतेत फार राहायचं नाही. म्हणजे लोकांत एकांत सांगालो. आवडी विठ्ठल गायचे एकांती. एकांतात का राहायचं, लोकांतात का राहायचं नाही. तुकोबाराय म्हणतात ऋषी काय वेडे होते का, जंगलात जाऊन राहिले, झाडा पानात राहिले, म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात का राहिले. गुणदोष अंगाला येऊ नये ह्या जनतेमध्ये. जनतेमध्ये फजिती होती, साधूची तर होतेच. म्हणून या आणि थोरी नागवन हे सांगितलं एका ठिकाणी. अनिक नका पडू गबाळाचे भरी. ह्या गबाळात जर पडलं ना ते आहे थोरी नागवन. लिहूनच घ्या तिथं. साधू नाही, कुसंगे नाडला साधू जायचा. साधू सुद्धा निष्कलंक महात्मा जनतेत आला की बिघडतो. म्हणून तरिकाने न ते होते मागे ऋषी, तीही या जनाशी दुराविल. जनतेत लोकांतात फार राहायचं नाही, दिसायला राहायचं पण असायला राहायचं नाही. कारण आपल्याला राहावं तर लागतं ना, कुठं जावं. कारण डोंगरातही गेलं स्त्री ओखटी तेजू म्हणसी तरी कल्पने एवढी भोकती, मग ती सुद्धा मागे लागते. तिथं कल्पना का होईना करतोच, म्हणून ते शक्य होत नाही. एखादा हिमालयात गेला पण काम क्रोध सोबतच घेऊन गेला, उपयोग नाही. त्याच्यामुळं इथं राहा पण दिसायला राहा. म्हणजे काय, संसारी असावे पण आसोनी नसावे. कमळासारखं अलिप्त कमळ जळी जायची. चिखलात तर राहावंच लागणार आहे आपल्याला, ह्याच्या बाहेर कुठं जाणार आहोत आपण. पण चिखलाचा डाग लागू द्यायचा नाही. हे लागोने दिमळ ममतेचा ही कला कमळाकडून शिकायची. कमळ विकास पावते. चिखलात राहूनच आपला जीवन विकास करून घेते. त्या चिखलाशी काही संबंध ठेवून राहतं चिखलात, पण लेसही चिखलाचा लागू देत. पद्मपत्र मिवांबसा, पाणी सुद्धा नाही. लिप्यते नस पापेन, काहीच नाही. लागो नेदी मळ ममते न करी रे संग राहे रे निश्चळ राहते. निश्चळ राहते म्हणून ते कुणाचा संग करीत नाही, त्याला आवडतही नाही संग. कारण का, तो विचार करतो की याच्या नादाला लागून आपला विकास होणार नाही. म्हणून आवडी विठ्ठल गायचे एकांती. एकांतात विठ्ठलाचं नामस्मरण करायचं. का, त्याचं कारण लोकांतात राहिलं की गुणदोष अंगाला येतात. म्हणून म्हणतात ना, एकादे गुणदोष अंगा येते. संत संगती न करावा वास कशासाठी येते, ह्याच्यासाठी. एकादे गुणदोष अंग येते एक. आणि दुसरं, जर लोकांतात आणखी राहिलं तर तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात की ते सुद्धा बाधक होतं. म्हणजे ह्या गुणदोषामुळं तुका म्हणे तेजोनिया जन भक्ती करा. तेजोनिया जन
भक्ती करा. तुका म्हणे ऐका हे वचन आणि तेजून या जन भक्ती करावा. विठाला विठाला म्हणून आवडी विठ्ठल गायजे एकांती. एकांतात म्हणजे भगवंताचं चिंतन होतं, भगवंतातच मन राहतं, बाकी गोष्टीत मन लागत नाही. आणि चित्त स्थिर करणं एवढं सोपं नाही, त्याला स्थिर करत 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 चित्त एकाग्रता करत करत देवाकडे लावावं लागतं. म्हणून तर सगुण उपासना आहे. अवघ्या दशा येण्याची साधती, मुख्य उपासना सगुण भक्ती. म्हणून त्या सगुण भक्तीनं मन आहे ना, मन कसं आहे आपलं, त्याला मनाला त्याच्याकडं हळूहळू हळू लावावं लागतं, प्रयत्नपूर्वक लावावं लागतं, नाही तर ते लागत नाही. चंचलम ही मना कृष्ण, ती चंचल आहे. म्हणून अभ्यासेनं तू कोणते वैराग्यानं गुरु येते, म्हणजे हळूहळू अभ्यासानं त्याला मग केतुलेनी एक वेळ मग हळूहळू ते देवाकडे स्थिर होतं आणि भगवत रूपच होतो. मग माणूस ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा. म्हणून आवडी विठ्ठल गायजे एकांती. आता अलभ्यते लाभ येती घरा, हे कसं, याचा फायदा काय होईल असं जर केलं तर त्याचा फायदा होईल की देव तुमच्या घरीच अलभ्य असे लाभ तुम्हाला प्राप्त करून देईल. किंबहुना मागायची सुद्धा गरज नाही, देव पाठवून देईल. उदाहरण सांगतो, भजन करा. आलेला आहे. 11 वाजलेत, थोडा आवाज द्या. अगदी 5-10 मिनिटात सेवा समाप्त होईल. विषय चालू होता अलभ्यते येती लाभ घरा. तुम्ही पुढे घेतलं की अनिका अंतरीनं द्यावी वसती करावी हे शांती वासनेची. तत्पूर्वी अलभ्यते येती लाभ घरा थोडंसं चिंतन राहिलं होतं, तेवढं घेऊ.
अलभ्यते येती लाभ घरा म्हणजे जे दुर्लभ आहे, जे देवादिकांना मिळत नाही. संत ऋषी मुनी अनंत दिवस साधना करतात, नाना साधनांच्या केल्या खटपटा, परित्यान पावती याच्या दारवंटा. म्हणजे काय की त्यांनी योगियांच्या ध्यानात जो येत ना, योगियाच्या ध्याता ना तुळसी, तो आम्हाशी मागे पुढे. आम्हाला हा लाभ झाला कोणता की तू देवा आमचा झालास आणि आवडी विठ्ठल आम्ही तुला गायलं, तुझं नामस्मरण केलं, तुझं चिंतन केलं तर अलभ्यते लाभ येते घरा. आमच्या घराला अलभ्य लाभ झाले. असे कोण्या भक्ताला झाले? एका मिनिटात 5-6 भक्ताची यादी सांगतो फक्त, म्हणजे तुमच्या उदाहरण दिल्यावर लक्षात येतं. सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटीला गेला, आणि शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा. हा भौतिक फायदा, अलभ्यते लाभ येते घरा. एखादं तोळाभर सोनं देवानं दिलं का सुदाम्याला? गावच सोन्याचा दिला. अलभ्यते लाभ येती घरा. सुदामा मागायला गेले नव्हते, मुष्टीभर पोहे घेऊन गेले होते, पण शुद्ध भाव होता आणि आवडी विठ्ठल गायजे एकांत अशी वृत्ती होती, म्हणून अलभ्यते येती लाभ घरा. देवानं सुदामा ब्राह्मण दरिद्री पिढीला पण नाही विसरला पांडुरंगाला विसरला नाही, म्हणून गाव सोनियाचा दिला गा. सोन्याची नगरीच देऊन टाकली. साधारण नाही. आपल्याला एखादी अंगठी जावयाला सासऱ्यानं घातली तर आपण 10 जणांना दाखवतो सासऱ्यानं अंगठी दिली. इथं अलभ्यते लाभ येते घरा. गावच सोन्याचा देऊन टाकला. कशामुळं? आवडी विठ्ठल गायजे एकांतीचा परिणाम गाव सोनियाचा दिला गा. म्हणजे काय की अलभ्यते लाभ येती घरा. अलभ्य लाभ सुदाम्याला झाला भक्तीमुळं. अलभ्य लाभ उपमन्यूला झाला. वाटीवर दूध मागितलं पण क्षीरसागर देऊन टाकला. उपमन्या कारणे कैसी धावसी लवलाही, पाजी प्रेम पाना क्षीरसागरा ठाई. क्षीरसागर देऊन टाकला. म्हणजे काय की उपमन्यूला पाहिजे फक्त दूध वाटीभर मागितलं होतं. अलभ्यते लाभ येती घरा. आढळपदी बाळ ध्रुव बैसविला. ध्रुव बाळानं फक्त वडिलाच्या मांडीवरून कोणी उठू नये असं मला वरदान मागितलं होतं, कोणी उठ म्हणू नये. देवानं त्याला आढळपद दिलं. कुणाला? ध्रुवाला. मग हे अलभ्यते येते लाभ घरा. कशामुळं? आवडी विठ्ठल गायजे एकांती. मग आपल्याला का देणार नाही? आपल्यालाही देईल, पण त्या अधिकारापर्यंत आपण गेलो पाहिजे. प्रल्हादाला सगळ्या संकटातून वाचवलं. अलभ्यते लाभ येते घरा. बुडता जळी जळता आगी ते प्रसंगी राखावे, कारण पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा. भक्तासाठी कोणतेही काम करतो. हे तर भौतिक फायदे झाले. वास्तविक त्यांना सोने रुपये आम्हा मृत्तिके समान म्हणतात भक्त. देवाने हे दिलं म्हणून ते खुश नसतात. उलट ते म्हणतात हे दिल्यामुळं जर तुझ्याकडे येण्यासाठी अंतराय निर्माण होत असेल तर आम्हाला सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. माणिक पाषाण खडे जैसे. याचा उपयोग काय आम्हाला? या गारगोटी सांभाळून. हे नाशिवंत आहे, त्याच्यापेक्षा तो अविनाश परमात्मा आम्हाला पाहिजे. तू दुरावला नाही पाहिजे. ते द्यायचं तर दे तू, पण हे अलभ्यते येतील लाभ घरा. कुणालाही लाभ भेटत नाहीत. हे अलभ्यते येतील लाभ घरा. तुका म्हणे होता ठेवा, कुणालाही नाही. तो या भावा सापडला. म्हणजे पूर्व पुण्य ठेवा पाहिजे आणि तो सापडतो. म्हणून अलभ्यते येतील लाभ घरा. असे किती जणांना लाभ झाले? असे पुराणात यादीच आहे की त्यांना जे त्यांच्या मनात नव्हता ते लाभ झाला. प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये अनेक भक्तांना ज्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता प्रभू रामचंद्र आपल्याला भेट देतील, त्यांना भेट दिली. त्या सगळ्या ऋषीमुनींना अलभ्यते लाभ येते घरा. ते कितीतरी 14 वर्षाच्या वनवासात अनेक जणांना लाभ दिला त्यांनी. त्याचबरोबर वानरांना तर एवढा लाभ दिला, पाला खाऊन राहावं लागलं. हे भौतिक तोटा झाला, तो भरून काढला कधी? कृष्ण अवतारात. याल तरी यारे लागे. तुम्ही मागे बाबा झाडपाला खाऊन माझं काम केलं, मला सीताशुद्धी करू लागली, समुद्र लंघून जाण्यासाठी सेतुबंधन करू लागलं. मग आता तुम्ही थोडंसं आजी देतो पोट भरी, आता तुम्ही घ्या, मागचं उदारी राहिलेली आता तुम्हाला देऊन टाकली. त्यांना अलभ्यते लाभ. कारण गवळ्याची ताकपिरे कोण पोरे चांगली का एवढा त्यांचा अधिकार नव्हता तरी अलभ्यते लाभ येते. त्यांना एवढा लाभ दिला की नाही देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे. एवढा लाभ दिला. गोपिकांना एवढा लाभ दिला ते कुणालाच दिला नाही. अर्जुनाला जो विश्वरूप दर्शनाचा लाभ दिला तो कुणालाच नाही. किती जन्म ऋषींनी हाडाचे काढ केले
पण त्यांना नाही लाभ मिळाला, तो अर्जुनाला मिळाला. कारण पांडवानाम धनंजया, देव अर्जुनासाठी अर्जुनाचे रथवारू वागवी सर्वेश्वरू, एवढे भक्तीचे उपकारू. किती भक्तीचे उपकार आहेत म्हणून अर्जुनाला अलभ्यते लाभ येती घरा. देव त्याच्या जवळच होता ना. संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी, एवढा हा लाभ काय कमी आहे? आपल्याला या गारगोटीचा लाभ दिसतो, पण कित्येकांना मुक्ती एका नामात देऊन टाकली. गणिकेसाठी गणिका उद्धरिली, आजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. हा लाभ काय कमी आहे का? हा पारमार्थिक लाभ आहे की एका नामात मुखी नाम हाती मोक्ष. हे काय कमी लाभ आहे? आपल्याला फक्त पैशाचा लाभ वाटतो, पण हा लाभ काही कमी नाही. अविनाश लाभ आहे ना, तो अविनाश लाभ आहे. म्हणजे काय की मोक्ष सुद्धा वैरी आहे त्याची दे. पुतना काय विशेष रूपानं भगवंताची भक्त होती का? नाही. तरी सुद्धा तू असनकादिकाचे निमाने सायुज्य सौरस पुतने. कशासाठी? जे विषाचे स्तन पाने मारू आले त्याला सुद्धा जे वैरी आहे त्याची दे. म्हणून जनाबाई भांडतात ना, देवा असं कसं? पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, धुंद झाला तुझा दरबार. तू त्या गणिकेला नेलंस उद्धरून आणि चांगली कीर्तिवान पतिव्रता तिला नाडलंस. म्हणजे काय? थोडंसं ते अभंगाचं चिंतन वेगळं आहे. म्हणजे काय की अलभ्यते लाभ त्यांना दिलेस, आम्ही भक्ती करून आम्हाला दिले नाहीस, असं गोड भांडण जनाबाई त्या अभंगामध्ये करतात. की पतिव्रता ती वृथा गुंतविली आणि वेश्यागणिका ती वैकुंठाची नेली. असं कसं देवा? ह्याला अलभ्य लाभ दिला आणि आम्ही मात्र जन्मभर हे भक्ती करून आम्हाला लाभ मिळाला नाही. अलभ्य ते लाभ येती घरा. त्यांना किती लाभ दिलेस देवा? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. त्यांना किती लाभ दिले, किती लाभ दिले. वैर्यांना सुद्धा दिले. कारण का? देव होऊनी उदार भक्ता देतो अमरपदे. हनुमंतरायाला अमरपद प्राप्ती दिली. भक्त होते ना, त्यांचा अधिकार होता. म्हणून अलभ्यते येती लाभ घरा. असे कित्येक लाभ आहेत. कारण आपल्या कीर्तनाचा वेळ होत आहे. असे लाभ देवानं करून दिले भक्ताला. विठाला विठाला. भीष्माचार्याला अंतकाळी भगवंतानं दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर त्यांनी उत्तरायणात आपला देह ठेवला. अलभ्यते लाभ. देवा मला तू पाहिजे समोर मरतेवेळी. अंतकालेच मामेव लाभ दिला. कित्येक जणांना लाभ दिला देवानं. उद्धवाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. कृष्ण अवतारात देवानं सगळ्यांना लाभ दिले. सगळ्यांना, पत्न्यांना दिले, सगळ्यांना, ऋषी मुनी गोपाळ गोपिका सगळ्यांना लाभ दिला. अहो कंस एवढा दुष्ट असून सुद्धा, जरासंध दुष्ट असून सुद्धा, कालैवन दुष्ट असून सुद्धा त्यांचा सुद्धा मोक्ष, त्यांचा सुद्धा उद्धार केला भगवंतानं. गजेंद्र हत्ती होता, पशु होता, एवढंच नाही, निंदेतेही तेने वंद्य केले. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदेतेही तेने वंद्य केले. निंदे लोक वंदे केले. कशामुळं? आवडी विठ्ठल गाय. वाल्मिकानं आवडी विठ्ठल सुद्धा नाही हो, उलट रामनाम घेतलं. आणि पातक काय कमी होतं? आवडी विठ्ठल सुद्धा नाही आणि तरी अलभ्यते लाभ. किती लाभ? वाल्मिकाला किती लाभ दिला? त्रिलोक्यात वंदनीय केला. ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंद्य केला. देवानं हे अलभ्यते लाभ दिले. त्या वाल्मिकींना आता नमस्कार करूनच रामायणाची सुरुवात करावी लागते. कुजंतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. एवढा अधिकार दिला. अलभ्यते लाभ येती घरा. आता भगवान तुकोबर आहे तिसऱ्या चरणात म्हणतात की अनिका अंतरी न द्यावी वसती. आता देवा एवढे जर लाभ होत असतील तर आम्ही चित्तामध्ये दुसऱ्याला स्थान का द्यावं? देऊच नाही. माझा सखा फक्त देवच असला पाहिजे आता इथून पुढे. कशामुळं? एवढे लाभ होत असतील आणि या जन्माचं सोनं होत असेल तर मात्र आता मला दुसऱ्यांना या देहात मी वस्ती करू देणार नाही. वस्ती करायला बघतात. अंतरी देवे धरिले ठाणे ज्याचं आहे ना, ते मात्र तिथं दुसऱ्याची वस्ती होऊ देत नाहीत. बघा ना, एकच खुर्ची रिकामी आहे हृदयामध्ये. ती कुणाला द्यायची? विकारांना द्यायची, प्रपंचाला द्यायची का भगवंताला द्यायची? आपण ठरवायचं. म्हणून एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा
मग आम्ही त्याला चित्तात धरलं देवा आता, मग अनिका अंतरी न द्यावी वसती. आता आम्ही तुका म्हणे काम क्रोध हे केले घर रीते, काम तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध हे केले घर रीते. याच्यातून ह्यांना काढून टाकलं. कारण का, ओले मृत्तिकेचे मंदिर आणि आत खेळती ते साई काढून टाकले. आणि का अंतरी न द्यावी वसती, त्यांना आम्ही काढून टाकलं. फार त्रास देतात ते. का, संगात संजायते काम, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशोन, बुद्धिनाशात प्रणश्यती, नष्टच करून टाकतात माणसाला. म्हणून अनिका अंतरी न द्यावी वसती, त्यांना आम्ही वस्ती दिलीच नाही. मग काय केलं आम्ही, मात्र देवाला उमटती चिन्हे अंगी. कशाची, शकुना जोगी उत्तम किंवा अंतरी देवे धरिले ठाणे. देवानं आता आमच्या अंतरात ठाणं धरले, आम्ही देवाला स्थान दिलं. म्हणून अनिका अंतरी न द्यावी वसती, करावी हे शांती वासनेची. वासना जी होती, वासना निमाली समूळ ज्याची, ब्रह्मरस गोडी तयाची भावली, ब्रह्मरस गोडी तयाची भावली, वासना निमाली समूळ ज्याची, ब्रह्मरस गोडी तयासी फावली. कुणाला, वासना निमाली समूळ ज्याची. समूळ थोडक्यात नाही, जसं झाड थोडं कट केलं तर पुन्हा ते फुटतं, तसे वासना थोडी शिल्लक आम्ही ठेवली नाही. वासना, कारण का आशा तृष्णा वासना यांची बीबुडी करून टाकली आम्ही, त्यांना पुन्हा स्थान दिलं नाही. बीज भाजून या केली लाई, पुन्हा आम्हा जन्म मरण नाही. कारण त्या वासनेच्या संगे पुन्हा बाधा आहे, घेणे लागे जन्म. त्याच्यामुळं तिला वासना समूळ काढून टाकायची. आशा हे समूळ खनोनी काढावी, थोडं सुद्धा ठेवू नये. जसं ते आपल्या शेतामध्ये काय म्हणतो आपण त्याला, कुंदा, इकडं काय म्हणतात, थोडा जरी राहिला पुन्हा त्याचं बदाड होऊन बसतं, एवढं मत. म्हणजे ते वासना थोडी जरी अंतकरणात राहिली तर जड भरत राजासारखं होतं. हरणी गर्भात जावलं, कशामुळं, अंतकाळी वासनेनं नाडलं. म्हणून वासना निमाली समूळ ज्याची, समूळ आशा हे समूळ खनोनी काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे त्याने, नाहीतरी सुखी असावे संसार, वावगी फजिती करू नये. म्हणून काय की आवडी विठ्ठल गाईचे एकांती, आणि अनिका अंतरी न द्यावी वसती, करावी हे शांती वासनेची. वासना ओढाळ गाय ती ठेवली नाही, म्हणजे तिचा पाय मोडला पाहिजे. एक वासनेमुळं कुवासना जी आहे ती माणसाला त्रस्त करते, आणि तिच्यामुळं पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकावं लागतं. मग किती या काळाचा सोसावा वळसा होते. लागला सरिसा पाठोपाठ, 184 पाडते ती. मग 184ची करा सोडवण, रिगा या शरण पांडुरंगा विठाला विठाला. शेवटच्या चरणाचा फक्त अर्थ सांगतो, नंतर चालू होईल. तुकोबाराय शेवटच्या चरणात म्हणतात की तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा. कोणता बाण, वाऊगी हे वाचा वेचू नये. काय करा तुम्ही, एकच निर्वाणीचा उपाय सांगतो गड्या म्हणले तुकोबाराय. जाऊ द्या, जास्त वेळ नको, 11:15 वाजलेत. रामबाण इलाज सांगा. लोक काय म्हणतात, फार ट्रीटमेंट घेऊन कंटाळा आला, रोजच डॉक्टर म्हणते 4 दिवसानं दाखवा, गुण नाही आला की पुन्हा या. असलं पुन्हा पुन्हा आम्हाला फेरे नको, एकदाच काय ते सांग, म्हणजे फुल अँड फायनल. कधी एकाच, एक घावन 2 तुकडे. तुकोबारा म्हणतात सांगू का, तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा. हाच बाण आहे कोणता, आवडी विठ्ठल गाईजे एकांती. हाच निर्वाणीचा बाण आहे, शेवटचा रामबाण इलाज, शेवटचा उपाय संसार तरुण जाण्यासाठी. आवडी विठ्ठल गाईजे एकांत. बस विश्वास ठेवा. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पाहावे पुराणी विचारून. हाच निर्वाणीचा बाण आहे. आणि इथून पुढे मग आता वाऊगी हे वाचा वेचू नये. आता जे तुमचं बोलणं आहे ना, बोलणं वाचा, ते अनंत वाचा बरळती बरळ होऊ देऊ नका. एक वाचिक तप करा, अनुदेवग करम वाक्यम सत्यम प्रियहितम चयत, स्वाध्याय व्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. असं वाणीचं तप करा.
पूर्वी ऋषीमुनी जे शाप द्यायचे, वाणी तप होतं, तप. कुठेही व्यर्थ वाणी वाउगी हे वाचा वेचू नये, आवडी विठ्ठल गायजे एकांती, ध्रुवपदाशी संबंध लावायचा. मग काय करा की हा शेवटचा उपाय, आवडी विठ्ठल गायजे एकांती, देवाचं नामस्मरण करा, भगवत भक्ती करा, नीतीनं वागा, आणि वैदिक विचारधारेनं चला, ऋषींनी मुनींनी दिलेला मार्ग. कारण महाजनो येन गत सपंता, ज्या मार्गाने वेद मार्गे मुनी गेले किंवा मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत दे, त्या मार्गाने चाला. हाच निर्वाणीचा उपाय. तुम्ही देवाजवळ जाऊन पोचाल म्हणजे पोचा, याच्यात शंका नाही म्हणतात तुकोबारा. याच्यात शंका ज्याला वाटते त्यानं पुराणात बघा. शंकाच नाही, मी सांगतो म्हणून ऐका. कोणतं? वाउगी हे वाचा वेचू नये. आता तुम्ही वाउगी उग व्यर्थ वाचा, गुळाचा भाव वाढला का साखरेचा कमी झाला, कारखाना बंद पडला, आमकं झालं, खासदार गेला, पोटनिवडणूक लागली, या ही व्यर्थ वाचा आहे. हे फार दिवसासाठी नसतं. असे ढीग पंतप्रधान झालेत, स्वातंत्र्य भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून किती लोकांच्या नावं लक्षात आहेत. थोडे दिवस मीडियावर नाव येतं, पण भगवंता माझं नाव तुझ्यापाशी निघालं पाहिजे. एकदा उद्धवानं विचारलं होतं, देवा आम्ही सगळे तुझी पूजा करतो, तू कुणाची पूजा करतो? उद्धवानं भगवंतानं सांगितलं, माझं देवघर बघायचंय ना तुला, माझं देवघर असं आहे. प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालभ्याम रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानिमान परम भागवतान स्मरामी, यांची पूजा मी करतो. म्हणजे भक्ताची देवपूजा करतो. कोणत्या भक्ताची? जे मदभक्त आहेत ते. मदभक्त म्हणजे काय? येव मदभक्त समे प्रिय, ते मला प्राणाहून प्रिय आहेत, ते माझं आवडती निवृत्ती. ते जे भक्त चरित्र ते प्रशंसित किंवा पै प्रेमाची वार्ता, जे अनुवादिती पंडुसुता, ते मानू परमदेवता आपली, आम्ही ती आमची देवता म्हणजे भक्त आमची देवता आहेत. त्यांची आम्ही पूजा करतो देव, आणि आपण देवाची करतो. देव त्यांची करतात कशामुळं? वाउगी हे वाचा वेचू नये. त्यांनी साधावा तो देव सर्वस्वाचेसाठी सर्वस्व देवाला दिला असत. दुसरं कोणी मला आठवत नाही. देवा तू एकला माझा सखायस, तू एकला आवडसी, सर्व संगी वीट आला, अशी वृत्ती झाल्याशिवाय भगवंत भेट देत नाही. आणि ज्याची अशी वृत्ती झाली त्याला भेट दिल्याशिवाय राहत नाही. त्याच्या जवळच भगवंत राहतो. देव वसे त्याची नाही, त्याच्या जवळच देव राहतो असं सांगायचं. त्याच्या जवळच राहतो देव, त्याच्या जवळच राहतो असं सांगू लागलो. म्हणजे काय की वाउगी वाचा का वेचू नये? तुकोबारा म्हणतात ना, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. ती दुसरं काही घेतच नाही. जीभ अशी धरली तरी सुद्धा ती दुसरं बोलत नाही, आणि आपली जीभ नको ते बोलते. केली बहुत परनिंदा, आपण तर किती परनिंदा करतो. नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा. आपण नाही ऐकिले गायले गीत, आवडी एकांती तर नाहीच, पण नाही ऐकिले गायले गीत. कशामुळं? धरिली लाज सांडिले हेत, नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा. म्हणून तर मुका झालो वाचा गेली, बिनकामे हरिभक्ताची स्तुती नाही केली, साधू संताची निंदा केली, तेने वाचा पंगू झाली. असं होतच. मग बहिरा झालो जगी म्हणावं लागतं. कशामुळं झालं? नाही ऐकिले हरिकीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेदशास्त्र पठन, गर्भी बहिरा झालो त्या गुन्हे. पुन्हा मुका झालो, बहिरा झालो, आंधळा झालो, मग म्हणायचं कागा सासुरवासी मज केले भगवंता. मग काय करावं? तुला सासुरवासा टाकल्याशिवाय लक्षात येणार नाही. म्हणून सासुरवासा भीतो जीव ओढे तुझ पासी, अशा न्यायानं भगवंत आपला करा. बाबांनो, या जगामध्ये देव आपला आहे, बाकी कोणी नाही, बाकी कोणी नाही. तुका म्हणे तुझे कोणी नाही, म्हणजे एका चक्र पाणी वाचोनी. काय त्याचे? तुका म्हणे सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. चक्र पाणी एक आपलासा कर, मग तुला या जगात चिंता नाही. अशा अर्थाचा हा अभंग होता. वाउगी हे वाचा वेचू नयेवर थोडं सांगतो की व्यर्थ वाचा आपली शिनू नये. वाचेनं पवित्र भगवंताचं नाम घ्यावं. मंगलम मंगलानाम, असं भगवंताचं नाम मंगल आहे, ते वाचन घ्यावं, वाचिक तप करावं. आपली वाचा व्यर्थ विषयात कशात दुसऱ्या ह्याच्यात न गुंतवता तिला छंद या नामाचा घेतला असे, मग ती वाचा चांगलं बोलते, सत्य बोलते, प्रिय बोलते, भगवंताला आवडल ते बोलते. कुणाची व्यर्थ स्तुती करत नाही, कुणाची निंदा करत नाही. त्या वाणीला सांभाळावं लागतं. दिलंय देवानं तोंड म्हणून काय आता 11:15 बोलतो का असं म्हणायचं नाही. कीर्तनात कितीही बोला, कारण इथं माझी मज झाली अनावर वाचा. आता तुमच्या सगळ्यांचा उत्साह बघून
मला वाटलं थोडं वाढवावं. विठाला विठाला. या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा, या सेवेसाठी मला सर्व भजनी मंडळांनी साथ दिली. अतिशय उत्कृष्टरित्या तुम्ही गायन केलं, त्याबद्दल सर्वांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तुम्ही मला साथ दिली, त्याबद्दल धन्यवाद. भगवंता आपण सर्वांनी मिळून भगवंताची सेवा केली, तुम्ही साथ दिली या कीर्तन रूप. कारण का या कीर्तनामध्ये रंगदेवता येण्यासाठी गायक आणि मृदंगाचार्य आवश्यक असतात. त्या न्यायानं आमचे हरिभक्त परायण श्रीकृष्ण महाराज मुंडे यांनी उत्कृष्ट मृदंग साथ दिली. महाराजांचं नाव मनोहर महाराजांनी उत्कृष्ट साथ दिली. आणि गायनाचार्य सर्व या परळी वैजनाथ येथील या नगरामधील किंवा बाहेरगावची असतील, सर्वांचं नाव मला माहीत नाही. विनेकरी आहेत आमचे विनेकरी बाबा, त्यांनी विना तासभर नारदासारखे उभा आहेत. ते नारदा मी उभा ते असं मला वाटलं, कारण का माझे भक्त गाती जेते, अशा पद्धतीनं सर्वांनी, कारण गायनाचे पुढे आपुल या छंदे सर्वांनी चांगली साथ दिली. आणि या आपण सर्वांनी हा ब्रह्मरस सेवन केला, मलाही आनंद वाटला. तीर्थक्षेत्र आहे, आज हरिदिनी आहे, म्हणजे काय एकादशी आहे, दोन येऊ पुन्हा सोमवार, दोन्ही व्रत केले पाहिजे. एकादशी व्रत सोमवार न करीती कोणत्यांची गती होईल नेनो, काय करू बहु वाटे तळमळ, आंधळी सकळ बहिर्मुख. तुकोबाराय चिंता व्यक्त करतात जे एकादशी करत नाहीत त्यांच्याबद्दल. तुकोबाराय म्हणतात, का रे सुकुमार झालास, काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाचे मिसे धनी घेशे. आजचा दिवस एकादशी व्रत, आम्हा व्रत एकादशी, देव केशव तीर्थ तुळशी नामदेवरायचे चिरंजीव नारा महाराज म्हणतात एकादशीचं. कारण का एकादशीचं महत्त्व असं आहे की या म्हणजे ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन ते समान विष्णूशी. एवढं त्या या एकादशी व्रताचं पुण्य आहे. रुक्मांगद राजाने हेच व्रत केलं. कोणतं एकादशीचं, तर नगरी वैकुंठाला नेले. अलभ्यते येती लाभ करा, सगळ्या नगरीला लाभ झाला. नगरीला लाभ कुणामुळे झाला, रुक्मांगद राजा, त्याचा मुलगा धर्मांगद, पत्नी, सगळी कांतीपुरी नगरीच उद्धरून गेली. सगळ्यांना न्यायला विमान आला, आपल्याला सुद्धा येईल. कारण का रुक्मांगद राजानं नगरी वैकुंठाला नेली. तुम्ही मान असं म्हणजे सूर्यवंशातला राजा आहे तो. रघुराजाचं काय वर्ण, म्हणजे रघुवंशातले राजे साधारण नाहीत. एक एक राजा, सगर राजा, भागीरथ राजा ज्यानं गंगा आणली, हे मोठमोठे खटवांग राजे, हे सगळे सूर्यवंशातले राजे आहेत. रघुराजा, अज, दिलीप, दशरथ हे मोठमोठे राजे आहेत ज्यांनी अनेक व्रत पुण्य केले. अंबऋषीनं द्वादशी केली, भगवंतानं 10 जन्म, अंबऋषी कारणे जन्म 10 घेतले. हे त्याच्यासाठी भगवंतानं अलभ्य ते लाभ येते घरा. चिंतेत पडले होते अंबऋषी, काय करावं. दुर्वास मुनीने शाप दिला, 10 जन्म गर्भवास. देव म्हणले, मी तुझे गर्भवास घेतो, मी तुझे भक्ताच्या कैवारे कष्टलीस विठ्ठले, अंबऋषी कारणे जन्म 10 घेतले. म्हणजे अंबऋषीचे सोशी गर्भवास, भगवंतानं गर्भवास सोसले. हे किती अलभ्य लाभ आहेत, या सप्ताहातच होतात. आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही, इथेच आहे. म्हणून तर वैकुंठीचे जन सदा इच्छिताती, किंवा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, किंवा इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. या आपल्याला तो मिळाला, म्हणून आपणही विठोबाचे दास होऊ आणि भगवत भक्ती करू, भगवत नाम चिंतनात आयुष्य घालू. कोणी म्हणेल मागे गेलं तरी आता गेलेलं आयुष्य जाऊ द्या, आता इथून पुढचं तरी उरले ते हरी तुम्हा समर्पण, असे नाही ना. यानंतर या कीर्तन रूपी सेवेसाठी मला ज्यांनी निमंत्रित केलं आणि इथले आयोजक जे आहेत, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही एवढा सप्ताह उभा आहे, नामचिंतन आहे, आणि हेच पुण्य आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या न्यायानं सर्वांनी इथं उपस्थिती लावली. माझ्यासोबत आलेले आणि ज्यांची आता 5व्या दिवशी सेवा आहे, कीर्तन रूपी सेवा, ते माझे परम मित्र हरिभक्त परायण रामायणाचार्य अमोल महाराज गोरे या ठिकाणी महाराज उपस्थित आहेत. आणि सर्व गुणीजन मंडळी इथं बसलेले. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा हरची तशी भक्ती. आताच महाराज म्हणले, आमच्या सरांच्या गावाला, शेळगावला काही महिला अशा आहेत की महाराजाचा श्लोक चुकला तर सांगतात. विष्णू सहस्त्रनाम आम्ही बघून पाहून म्हणतो पारायणाला, आणि त्या मुखोद्गत म्हणतात. अशा माता माऊल्या आहेत. तशा म्हणजे कोणाचा अधिकार काय सांगता येत नाही, दिसण्यावरून किंवा वेशावरून हे ठरवता येत नाही. आणि भगवंत कुणाला किती जवळ करतो
हे सांगण्यावर, माझ्या बोलण्यावरही जाऊ नका, किंवा तुमच्या भगवंताला ज्याचा शुद्ध भाव आहे तिथे देव राहतो. शुद्ध झाला भाव ज्याचा, दुरी नाही देव त्याला, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी देव राहतो. आणि कोण भक्ताय कोण अभक्ताय भगवंत ठरवणार आहे. आपण तर या मार्गावर चालणारे साधक आहेत. भगवंतानं आपली साधना पूर्णत्वास न्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी तुकाराम महाराजाचं मंदिर आहे, सुंदर सेवा आहे, हरिदिनी आहे, परल्याम वैद्यनाथांचं असं ज्योतिर्लिंग आहे या पवित्र भूमीमध्ये. कारण का पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, आणि पवित्र तो देश नाही, जे ते हरीचे दास, पवित्र ते कुळ पावन तो देश, धन्यभूमी पुण्य देश. कितीतरी प्रमाण आहेत, धन्यभूमी पुण्य देश. अशा पद्धतीने या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी ही सेवा गोड करण्यासाठी मला सहकार्य केलं. सर्वांना धन्यवाद देतो. झालेली सेवा तुकोबरायच्या ज्ञानोबरायच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी कोणाचं नाव राहिलं असेल तर आता मला क्षमा करा. आणि आयोजक सगळ्यांनी, ज्यांनी आमचे प्रल्हाद महाराज धबडे आज इथं उपस्थित राहिले नाहीत, सुंदर पखवाज वाजवतात, माझ्यावर नितांत प्रेम करतात, शेळगावला कीर्तनाला हे असतात, आज त्यांना काही कामानिमित्त आले नाहीत, त्यांच्या मावशी वगैरे इथं आहेत, त्यांनी सांगितलं. आणि आमचे नायकवाडे सर, योगेश त्यांचे भाऊ, हे सगळी मंडळी आपल्या परिचयातले आहेत. म्हणजे अगोदर वाटलं देश वेश नो हे माझा, सहज फिरत आलो, पण इथं आल्यानंतर कळालं आपलेच आहेत सगळे. चिंता नाही, म्हणून नाही काही चिंता. या न्यायानं सेवा तुकोबराय ज्ञानोबरायच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण ज्ञानेश्वर तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, वाऊगी हे वाचा वेचू नये.